गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण चौथ्या खंडातल्या उत्तरकांडाचा 69वा सर्ग वाचूया. आपण श्री वाल्मिकी रामायण वाचत शेवटच्या खंडात येऊन पोहोचलेलो आहोत. तरी कृपया हे रामायण वाचन जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की वेळेत पोहोचेल. आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. आता आपण 69वा सर्ग वाचूया. मुनिश्रेष्ठ अगस्त्य पुढे म्हणाले, श्रीरामा, तुम्ही साक्षात श्रीमान नारायण आहात. सारं जग तुमच्या मध्येच प्रतिष्ठित आहे आणि तुम्हीच सर्व देवांचे स्वामी तसेच सनातन पुरुष आहात. सौम्या हे विश्वकर्म्यानं निर्मिलेलं दिव्य आभूषण आहे की जे आपल्या दिव्य रूपानं आणि तेजानं प्रकाशित होत आहे. ककुत्स्थ कुलभूषण रघुनंदना, तुम्ही हे घ्या म्हणजे मला आनंद वाटेल, माझ्या मनासारखं होईल. कारण कुणी दिलेल्या वस्तूचं पुन्हा दान करण्यानं महान फल प्राप्त होतं असं सांगतात. हे आभूषण धारण करण्यास केवळ तुम्हीच समर्थ आहात. तसेच मोठी फळं प्राप्त करून घेण्याची शक्ती तुमच्याच ठायी आहे. तुम्ही इंद्रादी देवांना देखील तारण्यास समर्थ आहात. म्हणून नरेश्वरा, हे भूषण देखील मी तुम्हालाच देतो आहे. तुम्ही याचा विधिपूर्वक स्वीकार करा. तेव्हा बुद्धिमान, बुद्धिश्रेष्ठ आणि इक्ष्वाकू कुलाच्या महारथी असलेल्या वीर श्रीरामांनी क्षत्रिय धर्माचा विचार करून महात्मा अगस्त्यांना म्हटले, भगवान, दान घेण्याचं कर्म केवळ ब्राह्मणांनाच निंद्य आहे असं नाही. विप्रवरा, क्षत्रियांना देखील प्रतिग्रह स्वीकार करणं अत्यंत निंद्य कर्म आहे असं शास्त्र वचन आहे. मग क्षत्रिय दान विशेषतः ब्राह्मणाला दिलेलं ज्ञान कसं घेऊ शकेल हे सांगण्याची कृपा करा. श्रीरामांनी अशा प्रकारे विचारल्यावर महर्षी अगस्त्यांनी उत्तर दिले, रघुनंदना, पूर्वी ब्रह्मस्वरूप सत्ययुगात सारी प्रजा राजा विनाच होती. मग पुढं इंद्राला देवांचा राजा करण्यात आलं. तेव्हा साऱ्याच प्रजा देवेश्वर ब्रह्मदेवांपाशी राजासाठी गेल्या आणि म्हणाल्या, देवा, तुम्ही इंद्राला देवांच्या राजपदावर स्थापित केलं आहे. त्याचप्रमाणे आमच्यासाठी देखील एखादा श्रेष्ठ पुरुष राजा करा, म्हणजे त्याची पूजा करून आम्ही पापरहित होऊन या भूतलावर हिंडू शकू. आम्ही विना राजा राहण्यास तयार नाही, हा आमचा परम निश्चय आहे. तेव्हा सूरश्रेष्ठ ब्रह्मदेवांनी इंद्रासह समस्त लोकपालांना बोलावून म्हटले, तुम्ही सर्वजण आपल्या तेजाचा एक भाग मला द्या. तेव्हा समस्त लोकपालांनी आपापल्या तेजाचा एक भाग ब्रह्मदेवांना अर्पण केला. त्याच वेळी ब्रह्मदेवांना शिंक आली. ती मधून क्षुप नावाचा राजा उत्पन्न झाला. ब्रह्मदेवांनी त्या राजाला लोकपालांनी दिलेल्या तेजाचा त्या सर्व भागांनी परिपूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी क्षुपालाच त्या प्रजाजनांसाठी त्यांचा शासक नरेश म्हणून समर्पित केलं. क्षुपानं तिथं राजा होऊन इंद्राने दिलेल्या भागाने पृथ्वीचं शासन केलं. वरुणाच्या तेजोभागाने तो भूपाल प्रजेच्या शरीराचेच पोषण करू लागला. कुबेराच्या तेजोभागानं त्यांना धनशोभा दान केली. तसंच त्याच्या ठायी जो यमाचा तेजोभाग होता त्यानं तो अपराधी प्रजाजनांना दंड करीत असे. नरश्रेष्ठ रघुनंदना, तुम्ही देखील राजा असल्यामुळं सर्व लोक पालकांच्या तेजानं संपन्न आहात. म्हणून प्रभो, इंद्रसंबंधी तेजोभागाच्या द्वारे तुम्ही माझा उद्धार करण्यासाठी या आभूषणाचा स्वीकार करा. तुमचं भलं होवो. तेव्हा भगवान श्रीरामांनी त्या महात्मा मुनींनी दिलेले ते सूर्यासारखे दीप्तिमान
दिव्य विचित्र तसेच उत्तम आभूषण ग्रहण केले आणि मग ते त्याच्या आगमनाविषयी विचारू लागले. ते म्हणाले, महायशस्वी मुने, हे अत्यंत अद्भुत तसंच दिव्य आकारानं युक्त आभूषण तुम्हाला कसं बरं प्राप्त झालं? हे कोण आणि कोठून आलं? ब्रह्मन, मी कुतूहलवश या गोष्टी तुम्हाला विचारतो आहे, कारण तुम्ही खूप अशा आश्चर्यांचा उत्तम संग्रह आहात. ककुस्थ कुलभूषण श्रीरामांनी अशा प्रकारे विचारल्यावर मुनीवर अगस्त्य म्हणाले, श्रीरामा, पूर्वीच्या 4 युगांपैकी त्रेतायुगात घडलेली घटना सांगतो, ती ऐका. अगस्त्य पुढे सांगू लागले, श्रीरामा, प्राचीन काळची त्रेतायुगातली ही घटना आहे. एक मोठंच विस्तृत वन होतं. ते चहूबाजूंना 100 योजनांपर्यंत पसरलेलं होतं. परंतु त्या वनात न कुणी पशु होता ना कुणी पक्षी. सौम्य त्या निर्जन वनात उत्तम तप करण्यासाठी हिंडून फिरून उपयुक्त स्थानाचा शोध घेण्यासाठी मी तिथं गेलो. त्या वनाचं स्वरूप किती सुखदायी होतं याचं वर्णन करण्यास मी असमर्थ आहे. सुखद स्वादिष्ट फळमुळं तसेच अनेक रूपरंगाचे वृक्ष त्याची शोभा वाढवित होते. त्या वनाच्या मध्यभागी एक सरोवर होतं. त्या सरोवराची लांबी रुंदी 1 योजन होती. त्यात हंस आणि कारंडव इत्यादी जलपक्षी पोहत होते. चक्रवाकांच्या जोड्या त्या सरोवराची शोभा वाढवित होत्या. त्यात कमलोत्पल पसरलेली होती. शेवाळाचं कुठं नाव देखील नव्हतं. ते परम उत्तम सरोवर म्हणजे एक आश्चर्यच वाटत होतं. त्याचं पाणी पिण्यास अत्यंत सुखद आणि स्वादिष्ट होतं. त्या सरोवरात चिखल नव्हता. ते सर्वथा निर्मल होतं. त्याला कुणी पार करू शकत नव्हतं. त्याच्या आत सुंदर पक्षी कलरव करीत होते. त्या सरोवराजवळ एक विशाल, अद्भुत आणि अत्यंत पवित्र पुरातन आश्रम होता. त्यात एकही तपस्वी नव्हता. पुरुष प्रवरात ज्येष्ठातल्या रात्री मी त्या आश्रमात 1 रात्र राहिलो आणि मग प्रातःकाळी उठून स्नानादीसाठी त्या सरोवरापाशी जाऊ लागलो. त्याच वेळी मला तिथं एक शव दिसलं. ते धष्टपुष्ट असून अत्यंत निर्मल होतं. त्यात कुठलीही मालिन्य नव्हतं. नरेश्वरा, ते शव त्या जलाशयाच्या तटावर मोठ्या शोभेनं संपन्न होऊन पडलेलं होतं. प्रभो रघुनंदना, मी त्या शवाविषयी हे काय असावं असा विचार करीत तिथं 2 घटकांपर्यंत त्या तलावाच्या काठावर बसून राहिलो. 2 घटका गेल्यानंतर मला तिथं एक दिव्य, अद्भुत, अत्यंत उत्तम, हंसयुक्त आणि मनोवेगी विमान उतरताना दिसलं. रघुनंदना, त्या विमानावर एक स्वर्गवासी देव बसलेला होता. तो अत्यंत रूपवान होता. वीरा तिथं त्याच्या सेवेला हजारो अप्सरा बसलेल्या होत्या. त्या दिव्य आभूषणांनी विभूषित होत्या. त्यांच्यातल्या काही मनोहर गीत गात होत्या. इतर काही जणी मृदंग, वीणा आणि पणव इत्यादी वाद्य वाजवित होत्या. काही अप्सरा नृत्य करीत होत्या. तसेच फुललेल्या कमळांसारखे डोळे असलेल्या अन्य कितीतरी अप्सरा सुवर्णमय दंडांनी विभूषित तसेच चंद्रकिरणांप्रमाणे उज्ज्वल असलेल्या बहुमोल चवऱ्या घेऊन त्या स्वर्गवासी देवाच्या मुखावर ढाळीत होत्या. रघुनंदन श्रीरामा, त्यानंतर ज्याप्रमाणे अंशुमाली सूर्य मेरू पर्वताचं शिखर सोडून खाली उतरतो, त्याचप्रमाणे तो स्वर्गवासी पुरुष विमानातून खाली उतरला आणि त्यानं माझ्या डोळ्यांसमोर ते प्रेत खाऊन टाकलं. ते पुष्ट आणि प्रचूर मांस यथेच्छ खाऊन तो स्वर्गीय देव सरोवरात उतरला आणि हात तोंड धुवू लागला. रघुनंदना, यथोचित रीतीनं चूळ आचमन करून स्वर्गवासी तो पुरुष पुन्हा त्या उत्तम तसेच श्रेष्ठ विमानावर चढण्यास उद्युक्त झाला. पुरुषोत्तमा, तो देवतुल्य पुरुष विमानावर चढताना पाहून मी त्याला विचारलं, देवोपम पुरुषा, तू कोण बरं आहेस आणि असा घृणित आहार का बरं ग्रहण करतोस ते मला सांग.
देवतुल्य तेजस्वी पुरुषा, असं दिव्य स्वरूप आणि गृहीत आहार कुणाचा असू शकतो? सौम्या, तुझ्या ठाईच या 2 आश्चर्यकारक गोष्टी आहेत, म्हणून मी याचं यथार्थ रहस्य ऐकू इच्छितो, कारण हे शव तुझ्या योग्य आहार आहे असं मला वाटत नाही. नरेश्वरा, जेव्हा कुतूहल व शमी मधुर वाणीनं त्या स्वर्गीय पुरुषाला अशा प्रकारे विचारलं, तेव्हा माझं म्हणणं ऐकून त्यानं सारं काही मला सांगितलं. इथे 69वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 70वा सर्ग वाचूया. धन्यवाद. जय जय श्रीराम.